नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे सर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका नवीन घटकाबद्दल, एका नवीन विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. तो म्हणजे की आगामी काळात होणार असणारी जी तलाठी भरती परीक्षा आहे, त्या तलाठी भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये पहा, तलाठी भरती परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो तर सर्वांना पाठच असणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. विशेषतः तलाठी भरतीसाठी जो काही पेपर असतो आपला, तो पेपर, या पेपरमध्ये जवळपास 100 प्रश्न असतात. हे जे 100 प्रश्न असतात त्यामध्ये प्रामुख्याने मराठी हा 25 मार्काचा घटक असतो. सोबतच इंग्रजी हा देखील घटक किती मार्काचा असतो? 25 मार्काचा. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हा जो घटक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, तर तो घटक देखील किती मार्काचा आहे? 25 मार्काचा. आणि याच्या व्यतिरिक्त GS, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो, सामान्य ज्ञान हा घटक 25 गुणांसाठी असलेला सांगता येतो. बऱ्याच वेळा आता मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यांचा सिलेबस कंप्लीट लक्षात येतो आपल्याला, पण सामान्य ज्ञानमध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे, काय अभ्यासायला पाहिजे, कोणते विषय तिथं जास्तीत जास्त विचारले जातात, हे आम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. तर मी मराठी, इंग्रजी आणि गणित, बुद्धिमत्ता याच्यावर जास्त काही बोलणार नाही. मी बोलेल ते फक्त सामान्य ज्ञान या विषयाशी रिलेटेड, की सामान्य ज्ञान या विषयाची तयारी कशी करायची आणि कोणत्या घटकांना वेटेज किती प्रमाणात द्यायचं, या संदर्भामध्ये इथं आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, तर चला तर मग आपण पाहूयात सामान्य ज्ञान याच्यामध्ये नेमके कोणकोणते विषय परीक्षेला आपल्या विचारले जातात. सामान्य ज्ञान हा जो घटक आहे किंवा हे जे बीट आहे, या बीट अंतर्गत जवळपास 5 वेगवेगळे घटक आपल्या परीक्षेला विचारतात. पहा, त्यामध्ये पहिला घटक कोणता सांगता येतो, तर इतिहास या घटकावर नेहमी या परीक्षेला प्रश्न विचारले जातात, हमखास प्रश्न असतात. सोबतच या सामान्य ज्ञान या विषयामध्ये भूगोल या विषयाला देखील वेटेज असतं, भूगोलवर देखील प्रश्न पाहायला मिळतात. सोबतच मग याच्यामध्येच विज्ञान या घटकावर देखील प्रश्न असतात, म्हणजे जे खात्रीशीर विषय आणि ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात ते विषय आहेत हे. त्याच्यानंतर राज्यघटना आणि पंचायत राज या विषयावर प्रश्न विचारले जातात. राज्यघटना आणि पंचायत राज या विषयावर देखील परीक्षेला आपल्या प्रश्न विचारले जातात. सोबतच इतिहास अंतर्गतच इथं आपल्याला समाजसुधारक हा एक घटक घेता येतो. समाजसुधारक हा देखील घटक परीक्षेसाठी विचारला जातो. आणि याच्यानंतर आणखी एक GS मधलाच एक बीट राहतो, तो म्हणजे कोणता राहतो, तर चालू घडामोडी हे एक घटक राहतो. चालू घडामोडी या घटकावर देखील प्रश्न विचारले जातात. जर तलाठी भरतीचा हा जो काही पेपर आहे, या तलाठी भरती पेपरमध्ये इकॉनॉमिक्स किंवा अर्थव्यवस्था या घटकावर देखील 2-3 प्रश्न विचारण्याची शक्यता असते. अर्थव्यवस्था, आता अर्थव्यवस्था या घटकामध्ये नेमकं करायला काय पाहिजे, कारण का या टॉपिकमध्ये नेमके कोणते घटक केले तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, किंवा जे काही 3-4 प्रश्न विचारले जातात ते नेमके कोणत्या घटकावर विचारले जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण का अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना, थोडक्यात पंचवार्षिक योजनेचा आढावा घेणं गरजेचं असतं. सोबतच मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI च्या संबंधामध्ये आम्हाला चर्चा करावी लागत असते की RBIची स्थापना, RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते, सर्वात दीर्घ कालखंड राहिलेले RBIचे गव्हर्नर कोण, RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, त्याच्यानंतर ज्या विकास वित्तीय संस्था आहेत त्या विकास वित्तीय संस्थांच्या संदर्भामध्ये देखील कधी कधी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल नाबार्डचा लॉंग फॉर्म काय, एवढा साधा सोपा देखील प्रश्न आयोगानं विचारलेला आहे किंवा निवड समितीनं आपल्या परीक्षेला विचारलेला आहे. मग ग्रामीण क्षेत्रामध्ये वित्तपुरवठा करणारी जी सर्वोच्च संस्था कोणती आहे, या स्वरूपामध्ये देखील नाबार्डवर प्रश्न विचारला. नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली त्या संदर्भामध्ये देखील मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यासोबतच कधी कधी आंतरराष्ट्रीय जो काही व्यापार आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती देखील एखादा प्रश्न विचारला जातो की भारताचा कोणत्या देशासोबत सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, किंवा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असणारा देश कोणता, याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारलेले आपल्याला सांगता येतात. चलनवाढ असेल, बेरोजगारी असेल, या बाबीवर देखील अधूनमधून प्रश्न पाहायला मिळतात. सोबतच ज्या काही जागतिक संस्था आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जागतिक बँक पाहता येते,
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाहता येते आणि WTO पाहता येते. या ज्या काही संस्था आहेत या संस्थांवर त्या संस्था कधी स्थापन झाल्या, त्यांचं मुख्यालय कुठं आणि त्यांचा उद्देश काय आणि त्या कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या होत्या याच्यावरच प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. त्यापेक्षा वेगळं तिथं करण्याची गरज नाही. कधी कधी अर्थसंकल्पाचे प्रकार, उदाहरणार्थ तुटीचा अर्थसंकल्प कशाला म्हटलं जातं किंवा जेंडर बजेट म्हणजे काय, या स्वरूपामध्ये देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारलेले दिसून येतात. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहणं गरजेचं आहे आणि हे पाहत असताना त्याला किती खोलीपर्यंत पाहायचं किंवा तो विषय तुम्ही वरवरचा जरी वाचलात तरी त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. राहिला प्रश्न बाकीचे जे काही विषय आहेत, विज्ञान असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल, तर इतिहास आणि समाजसुधारक या घटकामध्ये देखील नेहमी याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता इतिहासामध्ये प्रश्न विचारत असताना 1857चा उठाव, त्याच्यावर नेहमी प्रश्न असतो. गव्हर्नर जनरल्स त्यांनी केलेली जी काही कामगिरी आहे त्या कामगिरीवरती आणि त्या कामगिरीशी रिलेटेड आढावा घेऊन आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. राष्ट्रीय स्थापना, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वीच्या काही ज्या काही राजकीय संघटना आहेत त्या राजकीय संघटनांवर देखील आपल्या परीक्षेला प्रश्न असतात. सोबतच राष्ट्रीय सभेची अधिवेशनं, त्या अधिवेशनात पास झालेले ठराव आणि त्या अधिवेशनाची असणारी अध्यक्ष कोण होते याच्याशी रिलेटेड परीक्षेला आपल्या प्रश्न विचारतात. विशेषतः इतिहासामध्ये जर अधिवेशनांचा जर विचार केला तर राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते, राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते, या स्वरूपाचे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारलेले आहेत. किंवा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित सदस्य किती, याच्याशी पण रिलेटेड परीक्षेला आपल्या प्रश्न आहेत. सोबतच जर तुम्ही पाहिलात तर पुढच्या अधिवेशनांमध्ये 1905चं जे बनारस अधिवेशन होतं त्याच्यावर प्रश्न आहे. 1906चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन असेल त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. 1916चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन असेल, 1917चं अधिवेशन असेल, 1924चं राष्ट्रीय सभेचं बेळगावचं अधिवेशन असेल त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. कारण का एकमेव असं अधिवेशन होतं की ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते, बेळगाव अधिवेशन 1924चं. त्याच्यानंतर पहिल्या राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्षा कोण, तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट आणि राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण, तर त्या होत्या सरोजिनी नायडू. मग त्या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या, तर 1925चं जे कानपूर अधिवेशन भरलं होतं ना त्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर 1929चं लाहोर अधिवेशन, त्याच्यावर नेहमी परीक्षेला प्रश्न असतो. लाहोर अधिवेशनामध्ये कोणता ठराव पास करण्यात आलेला होता, त्या ठरावाशी रिलेटेड परीक्षेला प्रश्न विचारला जातो. 1936चं जे काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं त्या अधिवेशनावर देखील परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष, ग्रामीण भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अधिवेशन भरलेलं होतं वगैरे. 1938च्या हरिपुरा अधिवेशनावर प्रश्न विचारला जातो की त्याचे अध्यक्ष कोण होते, तर सुभाषचंद्र बोस हे त्याचे अध्यक्ष असलेले सांगता येतात. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं जे अधिवेशन सांगता येतं ते म्हणजे कोणतं, तर 1942चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठं भरलेलं होतं. खरं तर ते विशेष असं अधिवेशन बोलवलेलं होतं जे गवालिया टँक आझाद मैदान म्हणून ज्याचा आज उल्लेख केला जातो त्या, किंवा क्रांती मैदान म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या मैदानावरती 8 ऑगस्ट 1942ला जे काही अधिवेशन सुरू होतं त्याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. सोबतच मग राष्ट्रीय सभेची ही सगळी अधिवेशनं झाल्याच्या नंतर राष्ट्रीय सभेची वाटचाल, त्यापैकी राष्ट्रीय सभेचे जे काही मवाळवादी नेते आहेत त्यामध्ये दादाभाई नौरोजी असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, फिरोजशाह मेहता असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, त्यांची जी काही कामगिरी आहे त्या कामगिरीवर देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. सोबतच मग जहाल युग असेल, जहाल युगातील टिळक, लाल बालपाल म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यापैकी लाला लजपतराय, ते पंजाबमधलं त्यांचं कार्य असेल किंवा त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्र कोणते होते. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई प्रांतात टिळकांची कामगिरी काय होती त्या कामगिरीवर देखील परीक्षेला आपल्या प्रश्न विचारले जातात. मग त्यांनी गणेश उत्सव कधी सुरू केला असेल, शिवजयंती कधी सुरू केली, त्याच्यानंतर वंगभंग चळवळीचं नेतृत्व कोणी केलेलं होतं, होमरूल चळवळीचं नेतृत्व कोणी केलं, किंवा टिळकांनी होमरूल चळवळ कधी सुरू केली, टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, चाफेकर बंधूंनी ज्यावेळेस स्त्रियांची हत्या केली त्याच्यानंतर टिळकांनी जे लेख लिहिलेले होते ते लेख कोणते होते, अशा स्वरूपाचे प्रश्न टिळकांच्या संदर्भात विचारले जातात. किंवा मग प्रतियोगिता सहकारिता ही जी काही चळवळ आहे ती टिळकांनी सुरू केलेली प्रतियोगिता सहकारिता चळवळ कधी सुरू केलेली होती, किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना खालीलपैकी कोणी केली होती, अशा स्वरूपाचे प्रश्न लोकमान्य टिळकांवर विचारले जातात. मग टिळक युग जो कालखंड 1905 ते 1920 या कालखंडामध्ये बंगालची फाळणी विशेषतः
त्या बंगालच्या फाळणीवर देखील प्रश्न विचारलेला आहे. याच कालखंडामधला तो भाग सांगता येतो. मग 1920 नंतर विशेषतः जो काही कालखंड आहे तो कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. मग गांधीयुगाशी रिलेटेड त्यांच्या सुरुवातीच्या चळवळी, गांधीजींचं आफ्रिकेतलं असणारं कार्य असेल त्याच्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि मग गांधीजींची असहकार चळवळ 1920ची असेल, त्याच्यानंतर 1930ची सविनय कायदेभंगाची चळवळ असेल, किंवा 1940चा वैयक्तिक सत्याग्रह आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन म्हणून ज्या आंदोलनाचा उल्लेख गांधीजींनी केलेला होता ते म्हणजे छोडो भारतची चळवळ, याच्यावर देखील की ती आंदोलनं कधी सुरू केली, त्या संदर्भातले ठराव कोणत्या अधिवेशनात पास केले वगैरे, आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं, याच्याशीच रिलेटेड आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. तर परीक्षेचं जे स्वरूप आहे सामान्य ज्ञान आहे आणि इथं तुमचा जनरल अवेअरनेस किती आहे हे तपासण्याचं काम केलं जातं. प्रत्येक विषयाचं तसंच आहे. मग तो भूगोल असेल, राज्यघटना असेल, त्या प्रत्येक विषयांवर तुम्हाला तुमचा त्या विषयाचा असणारा आवाका आणि जनरल अवेअरनेस याच बाबींवर काय केले जातात तर प्रश्न विचारले जात असतात असं आपल्याला इथं सांगता येतं. ठीक आहे. भूगोलाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, याच्यामध्ये विशेषतः हा प्रश्न कोणत्या घटकावर येतात तर भारताच्या भूगोलमध्ये भारताचं स्थान, विस्तार, भारताचा राजकीय पाठ, भारताची प्राकृतिक रचना या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर भारतातील हवामान आणि नदी प्रणाली या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणजे ऋतूंची निर्मिती वगैरे याच्याशी रिलेटेड, किंवा मग वारे वाहण्याच्या दिशा वगैरे याच्याशी रिलेटेड कधी कधी प्रश्न असतात. तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जर पाहिलात तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती प्रक्रिया इथपासून आपल्या परीक्षेला प्रश्न येतात, किंवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, एवढा सोपा प्रश्न असेल, लक्षात असू द्या. पण आपण त्याच्याकडे इग्नोर केलेलं असतं. तो प्रश्न 99% कोणाचा चुकत नाही, कारण का 1 मे 1960 हे आम्हाला माहीत आहे. पण मुंबई प्रांताची निर्मिती कधी झाली किंवा द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली म्हटलं तर आम्ही काय होतो, कन्फ्यूज व्हायला सुरुवात होतो, लक्षात असू द्या. त्यामुळं ह्या प्रश्नांकडे देखील राज्य निर्मिती प्रक्रिया काय आहे त्या प्रक्रियेवरती देखील आम्हाला काय करावे लागते, चर्चा करावी लागत असते. तोही टॉपिक व्यवस्थितपणे पहा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं स्थान, विस्तार, महाराष्ट्र राजकीय प्रशासकीय विभाग किती आहेत, प्रादेशिक विभाग किती आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागाचं मुख्यालय कुठं आहे, त्याच्यानंतर जिल्हा विभाजन पहा, कोणते जिल्हे कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झालेले आहेत त्या पण गोष्टी पाहून घ्या. त्याच्यामध्ये तो देखील भाग आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असलेला सांगता येतो. त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो तो महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, ज्याच्यामध्ये कोकण आहे, सह्याद्री आहे आणि महाराष्ट्र पठार. कोकणची निर्मिती कोणत्या क्रियेनं झालेली आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणती क्रिया किंवा सह्याद्रीची निर्मिती कोणत्या क्रियेनं झालेली आहे. कोकण आणि पठार यांना जोडणारा दुवा म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, अशा स्वरूपाचे. सह्याद्रीमध्ये जर तुम्ही पाहिलात तर सह्याद्रीतली थंड हवेची ठिकाणं कोणती आहेत, सह्याद्रीमध्ये असणारी प्रमुख शिखरं कोणती आहेत, त्या शिखरांवर देखील प्रश्न आपल्या परीक्षेला विचारलेले आहेत. आता महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं म्हटलं तर ते कळसुबाई, पण सह्याद्री पर्वत रांगेत असणारं सर्वात उंच शिखर कोणतं म्हटलं तर त्याचं उत्तर वेगळं येतं. कारण का तिथं सह्याद्री म्हणत असताना पर्याय पाहावे लागतील अगोदर आम्हाला, की बाबा याच्यामध्ये भारतातले शिखरं टाकलेले आहेत की महाराष्ट्रातली शिखरं टाकलेली आहेत ते पाहणं तिथं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी प्राकृतिक रचनेशी रिलेटेड पाहावं लागतं. महाराष्ट्र पठाराचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर महाराष्ट्र पठार हे नदी खोऱ्यांनी व्यापलेलं आहे, वेगवेगळ्या नदीखोरी. मग त्याच्यामध्ये गोदावरी असेल, कृष्णा असेल, भीमा असेल, किंवा मग उत्तरेकडे असणाऱ्या नर्मदा, तापी ज्या 2 पश्चिमवाहिनी नद्या आहेत त्या नद्यांच्या संदर्भामध्ये मग या नद्या, त्या नद्यांचं उगमस्थान, त्या नद्यांच्या असणाऱ्या उपनद्या, त्या नद्यांवर असणारे प्रकल्प, या सगळ्या बाबींवर देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. विशेषतः जे काही जलसिंचन प्रकल्प आहेत त्या जलसिंचन प्रकल्पावरती परीक्षेला आपल्या प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचं हवामान जर पाहिलं तर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला उन्हाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा असतो, राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या प्रकारचा पडतो, म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जातात. ते विशेषतः कशा संदर्भामध्ये, क्लायमेट, हवामान या टॉपिक अंतर्गत. परत वनांचे प्रकार, महाराष्ट्रात असणारं वन किती प्रमाणात आहेत, कोणत्या प्रकारची वनं महाराष्ट्रात आढळतात या घटकावर, किंवा वनांचं असणारं महत्त्व, पर्यावरणीय संतुलनासाठी किती टक्के वनांचं प्रमाण असणं गरजेचं आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न. महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार, त्याच्यानंतर महाराष्ट्रात असणारी वेगवेगळी खनिजं आणि महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण हे पाहत असताना विशेषतः कोकण रेल्वे व्यवस्थितपणे पाहून घ्या. आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते महामार्ग कोणत्या ठिकाणादरम्यान होतात, किती क्रमांकाचा तो महामार्ग आहे याच्याशी रिलेटेड आपल्या परीक्षेला काय केली जातात
प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे इथं प्रत्येक विषय पाहत असताना वरवरचा भाग पाहणं गरजेचं आहे, पण तुम्ही त्या विषयाचं नॉलेज मिळवत जर बसलात, डेप्थमध्ये तो विषय जर करत बसलात, तर आपले बाकी सगळे विषय तिथं कव्हर होणं पॉसिबल होत नाही. कारण का कालावधी कमी असतो आणि या कमी कालावधीमध्ये आम्हाला या सगळ्या विषयांची काय करायची आहे, तयारी करायची आहे. आणि इथं हे सगळे घटक किती मार्कांसाठी विचारले तर 25 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. त्यामुळे इथं आहे ना 25 प्रश्न असल्या कारणानं प्रत्येक विषयाचं वेटेज कमी जास्त असू शकतं. पण ॲव्हरेजली मला अपेक्षित आहे की इतिहास समाजसुधारक 5 प्रश्न असू शकतात, भूगोलवरती 5 प्रश्न असतात, विज्ञानवरती किती प्रश्न असतात, 5 प्रश्न असतात, चालू घडामोडीवरती फिक्स 5 प्रश्न येतात. बाकी राहिलेल्या 5 प्रश्नांमध्ये राज्यघटना, पंचायत राज आणि अर्थव्यवस्था या दोघांचा वाटा असतो. मग हा 2 ते 3 मार्कासाठी पण असू शकतो आणि हा पण 2 ते 3 मार्कांसाठी पण असू शकतो. कधी कधी चालू घडामोडी हे बीट इकॉनॉमिक्सशी रिलेटेड विचारलं जात असतं आपल्याला. म्हणजे इथं चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी पाहणं वगैरे गरजेचं असतं. चालू घडामोडीमध्ये वेगवेगळे पुरस्कार पहा, वेगवेगळे अधिवेशनं पहा, वेगवेगळे जे काही साहित्य संमेलनं वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पाहणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तयार करत असताना फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहे मी, की नेमका सिलेबस काय करणं गरजेचं आहे किंवा सामान्य ज्ञानाचा अभ्यास काय करणं गरजेचं आहे हे सांगण्याच्या अनुषंगानं. ज्यावेळेस मी या प्रत्येक विषयाशी रिलेटेड चर्चा करायला सुरुवात करेल तुमच्याशी, त्यावेळेस त्या प्रत्येक विषय, त्या विषयातले कोणते घटक केलेच पाहिजे जे केल्याने आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला अधिक माहिती पुढच्या नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये देईल. पण त्याच्या अगोदर मी आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगित इच्छितो की सह्याद्री करिअर अकॅडमी जी बारामतीची आहे, या अकॅडमी अंतर्गत आम्ही वेगवेगळे कोर्सेस राबवत असतो. त्याच्यामध्ये मग पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, याशिवाय ग्रामसेवक किंवा ज्या काही वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा होतात. एवढंच नाही तर अगदी आम्ही PSI STI लेवलची देखील मुलांची काय करून घेतो, तयारी करून घेत असतो. मग आम्ही आता जी काही नवीन तलाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीला अनुसरून एक बॅच सुरू केलेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून ही बॅच आम्ही काय करत आहोत, रन करत आहोत. ज्यांना आमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तो कशाच्या माध्यमातून, तर ॲपच्या माध्यमातून. लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला इथं येऊन राहणं शक्य नसेल तर आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, तर प्ले स्टोअरवरती जाऊन आमचं जे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती हे जे ॲप आहे ते ॲप काय करावं लागेल, तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. आता या बॅचच्या संदर्भामध्ये मी सांगेल की तलाठी भरतीची जी बॅच आहे आमची, त्या बॅचचं वैशिष्ट्य नेमकं काय असणार आहे. तलाठी भरतीची ही जी बॅच असणार आहे, या बॅचचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ही बॅच आम्ही प्रत्येक विषय या ठिकाणी ठेवत असताना कशा स्वरूपात ठेवलेला आहे की ज्यांना मराठी, इंग्रजी आणि गणित हे जे 3 विषय आहेत किंवा GST जे काही विषय आहेत, या सगळ्या विषयांसाठी आमच्याकडे स्पेशली 2-2 शिक्षक आहेत. जर समजा तुम्हाला एखाद्या शिक्षकाचं गणित नाही कळालं तर तुम्ही दुसऱ्या शिक्षकाच्या गणिताच्या बॅचला बसू शकता. म्हणजे ज्याचं समजतं ती बॅच करू शकता, त्या शिक्षकांचं लेक्चर करू शकता. असे 2-2 शिक्षक आम्ही इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. ही जी बॅच आहे या बॅचमध्ये आम्ही घटक झाला ना की समजा आता गणिताचं एखादं गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक संपला तर लगेच त्या गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकवर लगेच घटक टेस्ट ठेवली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिक किती तुम्हाला समजला, त्याच्यामध्ये किती क्लॅरिटी आली, या अनुषंगाने देखील आम्ही तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुमचे स्कोअर कसा वाढेल यासाठी आमचा तो प्रयत्न असेल. याशिवाय आम्ही टेस्ट सिरीज देखील राबवतो. दर आठवड्याला घटक टेस्ट तर असते, पण आमची वीकेंड टेस्ट असते. दर आठवड्याला एक टेस्ट पेपर होत असतो आणि तो संपूर्ण सिलेबसवर आधारित असतो. जो काही आपला सिलेबस आहे, जे काही 100 प्रश्न विचारले जातात, तर त्या संपूर्ण सिलेबसवर आधारित तो एक क्वेश्चन पेपर आम्ही काय करत असतो, घेत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिला जो टेस्ट पेपर असणार आहे तो सर्वांसाठी मोफत असणार आहे. आम्ही आमच्या अकॅडमीमार्फत हा पहिला टेस्ट पेपर काय केलेला आहे, सर्वांसाठी मोफत ठेवलेला आहे. विशेष म्हणजे त्या टेस्ट पेपरच्या अनुषंगानं अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती काय करावं लागेल, मेसेज करावा लागेल. तो व्हॉट्सअप नंबर मी इथं सांगत आहे तुम्हाला की 97 67 100 973. व्हॉट्सअप नंबर आहे 97 67 100 973. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही अधिक माहितीसाठी काय करू शकता, मेसेज करू शकता किंवा अधिक माहितीसाठी कॉल करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सांगायची तुम्हाला, तर आम्ही अशी एक पॉलिसी ठेवलेली आहे की बरेच वेळेस काय होत असतं की मुलं क्लासला येत असतात, क्लास जॉईन करतात आणि 3 महिने कालावधी सांगितलेला असतो बॅचचं. पण त्या 3 महिन्यामध्ये जर समजा परीक्षा झाली नाही आपली तर मग पुढे काय, हा प्रश्न आहे ना. कारण का 3 महिने तुम्ही इथं अभ्यास केलात आणि परत घरी गेलात तर ते सगळं काय होऊन जातं, विसरून गेल्यासारखं होतं. पण आमची एक पॉलिसी आहे. ती पॉलिसी म्हणजे कोणती, की मुलाला 2022ची जी काही तलाठी भरतीची जी काही एक्झाम आहे, ती भरतीची एक्झाम होण्यासाठी 6 महिने लागू द्या, 8 महिने लागू द्या, 10 महिने लागू द्या, नाही 1 वर्ष लागू द्या,
तर या कालावधीमध्ये तुम्ही आमची तलाठी भरतीची बॅच पूर्ण करू शकता. मग तुम्हाला 3 महिन्याचा जरी कोर्स असला तो तरी तुम्ही 6 महिन्यापर्यंत बॅच करू शकता, तुम्ही 1 वर्षभरापर्यंत बॅच करू शकता. कोणती? तलाठी भरती स्पेशल बॅच. लक्षात असू द्या. त्यामुळं ड्युरेशन जो आहे किंवा 3च महिने आहे का, 4च महिने आहे का, नाही. तर एका वाक्यात सांगेल मी, ज्या दिवशी तुमची तलाठी भरतीची परीक्षा होईल, 2022ची तलाठी भरतीची परीक्षा होईल, त्या दिवशी तुमची बॅच कालावधी संपलेला असेल. म्हणजे बॅच जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्ही बॅच अटेंड करू शकता. ठीक आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला, मी इथं जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर काय करा, तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता. या संदर्भात जी काही तलाठी भरतीच्या अनुषंगाने जी माहिती आहे ती मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.